हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया भरलेल्या शेवल्यांची भाजी कशी बनवायची व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। भरलेली शेवलं बनवण्यासाठी मी 5 जुडी शेवल्यांची आणलेली आहेत। काकरं, चिंच, कोथिंबीर, भाजून खोबरा घेतलेले, भाजून एक कांदा घेतलेले, अद्रक, मिरची आणि अख्खे मसाले घेतलेले आहेत वाटण्यासाठी, हळद, आगरी मसाला, मीठ, गरम मसाला। तर चला आता आपण पाहूया भरलेले शेवले कसे बनवायचे। पहिल्यांदा आपण शेवलं कशी साफ करायची ते बघून घेणार आहोत। आपल्याला भरायचे म्हणून आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत आणि इथून जे ऑरेंज कलरचं असते ते आपण घेणार नाही। हे बघा, हे फेकून द्यायचं, एवढंच घ्यायचं आहे आपल्याला भरण्यासाठी। आपण पूर्ण शेवली साफ करून घेणार आहोत। हे ऑरेंज कलरचे दिसायला एकदम चांगले दिसते, पण ते घशाला आपले खाज येते त्याच्याने। एवढं टाकून द्यायचं। आता आपली शेवले साफ करून झाल्यात, तर त्यांना मी असं कट मारून घेणार आहे, थोडे भरण्यासाठी आपल्याला बघा असं। आणि मी आता ते असं वाफवून घेणार आहे, पूर्ण शेवल्याने असं कट मारून घेणार आहे बघा। याच्यामध्ये आपल्याला वाटून भरायचं। आपली शेवलं साफ करून कट मारून झालेली आहेत असं बघा। आता ते आपण एक वाफवून घेणार आहोत 5-10 मिनिटं। तर आपण आता ते वाफवून घेणार आहोत 10 मिनिटं। तोपर्यंत आपण आपलं वाटण तयार करूया। काकरं घेतलेली आहे ती अशा प्रकारे फोडून घेणार आहोत आपण। त्याच्यातल्या बिया काढायच्या, त्याच्यातल्या बिया काढून हे असं वाटणात घ्यायचं, काढून घेणार आहे। आता आपण वाटण तयार करणार आहोत। ती चेचून घेतलेली काकरं पूर्ण घेणार आहोत, सुका खोबरा, अद्रक, 4-5 कांदे लसणाच्या घेणार आहोत, 5 हिरवी मिरची, भाजून घेतलेला कांदा। थोडेसे आपण त्याच्यामध्ये अख्खे मसाले टाकणार आहोत, 2 इलायची, थोडेसे काला मिरी, थोडासा लवंग, 1 चक्री फूल टाकणार आहोत आणि 1 मोठी विलायची। हे सर्व आपण आता वाटून घेणार आहोत आणि 1 चम्मच आपण चिंचेचा टाकणार आहोत, 1 तुकडा चिंचेचा। आता हे पूर्ण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे बघा, मस्त अशी शेवले आपली वाफवून झालेली आहे। तर आता ते आपण काढून थोडी थंड करून घेणार आहोत आणि त्याला चिंचेचं पाणी सोडून घेणार आहोत। तर तोपर्यंत आपण वाटण तयार करूया, तळून घेऊया। आता आपण सगळ्या गोष्टी ज्या वाटून घेतलेल्या आहेत त्या आता आपण तळून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद, 1 चम्मच आगरी मसाला आणि 1 चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मस्त आपण आता वाटण तळून घेणार आहोत। थोडी खाताना खपू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी पण टाकणार आहोत।
आपलं वाटण तळून झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता आपली शेवलं थंड झालेली आहे तर त्याच्यावर आपण थोडंसं चिंचेचं पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण एका तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ती भरलेली शेवलं आपण अशी फ्राय करून घेणार आहे. ती मस्त दोन्ही बाजूनी भरपूर शिजवून घेणार आहोत. पालटून घेणार आहे. ही बघा मस्त अशी आपली भरलेली शेवले तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.